केवळ व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येतो का? या प्रश्नावर मुंबई हायकोर्टानं स्पष्ट निर्णय दिलाय. नाशिक जिल्हा कुटुंब न्यायालयानं एका प्रकरणात कथित कौटुंबिक क्रूरतेच्या कारणावरून पतीला घटस्फोट मंजूर केला होता. मात्र हा निर्णय देताना न्यायालयानं पतीनं सादर केलेल्या व्हॉट्सॲप चॅटला प्रमुख पुरावा मानलं होतं आणि पत्नीला तिची बाजू मांडण्याची संधीच दिली नव्हती. आणि हाच मुद्दा मुंबई हायकोर्टात हायलाईट करण्यात आला. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. केवळ व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे आणि दुसऱ्या पक्षाला बाजू मांडण्याची संधी न देता घटस्फोट मंजूर करता येत नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळे नाशिक जिल्हा कुटुंब न्यायालयाचा घटस्फोटाचा आदेश हा हायकोर्टानं रद्द केलाय. आता हे प्रकरण पुन्हा एकदा नाशिक कौटुंबिक न्यायालयाकडे पाठवण्यात आलंय आणि पत्नीला तिची बाजू मांडण्याची आणि पुरावे सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. याशिवाय दोघांमध्ये मध्यस्थीद्वारे तोडगा निघू शकतो का याचाही विचार करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेत. म्हणजेच फक्त व्हॉट्सॲप चॅट हा घटस्फोटासाठी पुरेसा पुरावा ठरू शकत नाही, हा महत्त्वाचा संदेश मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयातून मिळतो. आपल्याला याविषयी काय वाटते? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा.